when we talk about, जेव्हा आपण बोलतो की हॅपी लोक कुठे आहे, हॅपीएस्ट कंट्री कुठे आहे, तर भारताचा नंबर 147 कंट्रीमध्ये 148 ऑलमोस्ट. वी बिलॉंग, आपण येतो 118व्या नंबरवर. म्हणजे काय, तर आपल्या इथे जॉय आणि हॅपीनेस रोजच्या आयुष्यातला कमी झालेला आहे, किंवा तो मिळवणं आणि तो रोज मिळवत राहणं याच्याबद्दल आपल्या कन्सेप्ट, आपल्या ज्या संकल्पना आहेत त्या खूपच बदललेल्या आहेत. पहिले आयुष्यात खूप सारे उत्सव होते, खूप साऱ्या भेटीगाठी होत्या, खूप सारे एकमेकांबद्दल जबाबदाऱ्या होत्या. आता मी माझं इथपर्यंतच आपण राहिलं आहे, त्यातही आपल्याला आपल्याला आवडणाऱ्या गोष्टी करायला वेळ कमी मिळतो आहे. आणि त्याच्यामुळे जीवनाचा जी स्टेट ऑफ जॉय आहे, आनंदाची अवस्था आहे, ती दिवसेंदिवस कमी होत चालली आहे. आणि आता आपल्याला असा एक वेगळा इव्हेंट, म्हणजे एक काहीतरी एक हे प्रोग्राम करावा लागतो की चला आनंद मिळवूया. जेव्हा की आनंद हा रोजच्या आयुष्यात, रोजच्या आपल्या कामामध्ये, रोजच्या आपल्या वेगवेगळ्या व्यवहारातून आपल्याला मिळाला पाहिजे, तर ती स्टेट ऑफ हॅपीनेस किंवा जॉय आपण जास्त वेळ मिळवू शकू, टिकवू शकू आणि त्याला त्याची अनुभूती आणि आनंद घेऊ शकू. तर दुनियेत, जगात सर्वात पहिल्या नंबरवर फिनलँड नावाचा जो देश आहे, तिथले लोक स्टेट ऑफ जॉय आणि हॅपी असं खूप जास्त आहेत, असं समजलं जातं. अँड द ओनली रिझन, आणि फक्त एकमेव कारण त्याच्या मागचं आहे की ते निसर्गाच्या सानिध्यात खूप जास्त राहतात. आणि त्याशिवाय कल्याणकारी गोष्टी, म्हणजे ज्याच्यामध्ये सर्वांचं कल्याण होईल, वेलफेअर होईल, अशा गोष्टी त्यांचं सरकार आणि त्यांच्या इथला समाज हा करतो. तर जिथे एकमेकांना आपण सहाय्यभूत ठरतो, एकमेकांना मदत करतो आणि निसर्गाच्या सानिध्यात जास्तीत जास्त राहतो, तिथे आपली स्टेट ऑफ जॉय आणि हॅपीनेस मेंटेन होते. तर यावर जरूर विचार करा आणि स्वतःला याकडे कसं रोजच्या रोज, मे बी तुम्ही शहरात राहता तर गार्डनमध्ये रोज जाणं, लोकांशी भेटणं, बोलणं, एकलकोंडेपणा किंवा एकटेपणा किंवा जे लोनलीनेस आहे या गोष्टीतून बाहेर येणं पूर्णपणे, तरच आपण जॉय ऑफ हॅपीनेस आणि स्टेट ऑफ जॉय असं दोन्ही मिळवू शकू. थँक्यू.